इतिहास रचला याने काही खास दिला हो याने इतिहास रचला याने काही खास दिला हो याने मर्यादा नहीं वचने रे विश्वास जपला याने सप्तपदीने दिलेला हा उपहार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे माझा शृंगार रे हा माझा शृंगार रे मंगळसूत्र 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 अगदी आता तर त्याला मंदिरातून जाताना पाहिलं होतं. थोडा दूर होता. मी थांबवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत तो निघून गेला. मला वाटलं तो राकेश असेल तर तो तुम्हाला भेटायला नक्की येईल. कोणालाही न सांगता कोणालाही न विचारता कुठेही निघून जाते. हे सवय ठीक नाहीये ना ताई. आता तुला मुळीच गप्प राहण्याची गरज नाहीये. जज साहेब तुला भेटू इच्छित आहेत. शिवाय तुझ्याकडून काही जाणू इच्छित आहेत. गैरसमजाच्या पोटी मी बरेच असे गुन्हे केलेले आहेत, पण माझ्या गुन्ह्यांच्या बाबतीत कोणी नाही जाणत. पण माझा आत्मा जाणतोय, जो मला सांगतोय की मला माझ्या गुन्ह्यांचं प्रायश्चित्त घ्यायला हवं. आणि सांगतोय जा जा राकेश, तू स्वतःहून जाऊन स्वतःला कायद्याच्या हवाली कर. मम्मा, मी तो गुन्हा कुठल्याही स्वार्थापोटी नाही केला. माझ्या विरुद्ध कट रचून माझ्या हातून खून घडवून आणला. या गुन्ह्याच्या बोझ्यामुळे मी आता चालू नाही शकत मम्मा. म्हणून मी निर्णय घेतलाय की मी आपल्या स्वतःच कायद्याच्या स्वाधीन करेन. नाही, तू असं काही नाही करणार. काही नाही करणार तू असं. मोठ्या मुश्किलीने तर तुला कायद्याने निरपराध ठरवलं होतं. आता जर पुन्हा तुला जेलमध्ये जावं लागलं तर आम्ही तर जिथे पडीच मरून जाऊ बाळा. आता तर राहुल देखील इथे राहत नाही. तो मुंजाळचा मुलगा होता आणि मुंजाळ साहेब त्याला घेऊन गेले. काय? हो बाळा, आम्ही अगदी एकटे पडलो होतो. अगदीच एकटे. तुझं माहित नाही माझ्या सांगण्यावर विश्वास बसेल की नाही ते, पण हे घर आम्हाला खायला उठतं रे. मी तर दरवाजाकडे डोळे लावून बघत बसलेली असते. तू असं काही नाही करणारस. तू स्वतःला पोलिसांच्या हवाली नाही करणार. नाही करणार. हे काय सांगतेस तू मम्मा? मी बिलकुल योग्यच बोलते. हे बघ, तुझ्याकडून जे काही पाप घडलंय, जो काही गुन्हा झालाय तो अजाणतेपणी झालाय ना. आणि जे अजाणतेपणी होतं त्याला गुन्हा नव्हे, उलट एक चूक म्हटलं जातं ना. आणि एक गोष्ट तर तू मानतोस ना की पश्चाताप केल्याने प्रत्येक चूक त्या भगवंताच्या दरबारी माफ केली जाते. म्हणून तुला सांगते मी, या चुकीचा भार आपल्या शिरावर नको घेऊस. जर तू निघून गेलास ना बाळा, तर मग हे घर आबाद नाही राहू शकणार, नाही आम्ही जगू शकणार. असं नको करूस. ते काम कर, ही गोष्ट ना आपल्याच मनात काढून टाक. कुणाशी याबाबत बोलायची गरजच नाहीये. नाही पोलिसांशी, नाही कुणा दुसऱ्याशी. या गोष्टीची कुणकुण इथपर्यंत की तुझ्या पप्पांना पण लागतं कामा नये. ही गोष्ट गुपित बनून राहील केवळ तुझ्या आणि माझ्या मनात.
जर तू कुणाला काही सांगितलंस तर आम्ही दोघं नाही जगू शकणार बाळा. तुला माझी शपथ आहे. वचन दे, मला वचन दे की तू असं काही नाही करणार. तू कुणासमोर कबूल नाही करणार. ठीक आहे मम्मा, ठीक आहे. या गुन्ह्यांचं ओझं माझ्या मनावरून सहजपणे उतरू नाही शकत. पण मी तुला वचन देतो, माझ्याकडून मी कोणालाही काही नाही सांगणार. कोणाला नाही सांगणार. सर्वात मोठ्या गडबडीची गोष्ट तर ही आहे की अर्जुन आपल्या तावडीतून निसटून गेलाय आणि रितिकाने पण त्याला पाहिलेलं आहे. पण तो कुठे गेलाय ते मला पण नाही ठाऊक. हो, माझा पण ह्या गोष्टीवर विश्वास आहे की तो आपल्या आई वडिलांपर्यंत नक्की पोहोचणार. हो, मी पाहीन. नाही नाही, यात मेघन आपली कोणतीच मदत नाही करू शकत. हो, तिच्याशी एक नातं तर आहे, पण ती आपल्या कोणत्याही कामाची नाहीये. शिवाय घरात ही चर्चा चालली आहे की मानस आणि रितिकाचं नातं पुन्हा जोडलं जावं. पण माझी अशी मुळीच इच्छा नाहीये. ठीक आहे, मी पाहते ते आणि तुम्हाला नंतर फोन करते. बाय. हॅलो, बोला मॅडम, काय हुकूम आहे? अर्जुनचा काही पत्ता लागला? नाही मॅडम, अजूनपर्यंत काहीच पत्ता नाही लागलाय. तू तर काही पत्ता लावूच नाही शकलास. आणि इथून घरून रितिका निघाली, मंदिरात तिने अर्जुनला स्वतः पाहिलं. काय? हा तर आपल्यासाठी फार मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो मॅडम. हो, आता माझी गोष्ट लक्ष देऊन ऐक. अर्जुन कुठेही असो, तो त्याच्या आई वडिलांच्या घरी जरूर जाणार. तेव्हा तू राजेश्वरच्या घरावर नजर ठेव. मग काय करू? मला तो कुठे दिसला तर तिथेच खतम करू त्याला? नाही, जर तो आपल्या आई वडिलांपर्यंत पोहोचला आणि आपण त्याला मारून टाकलं तर या गोष्टीचा मुद्दा बनू शकतो. तर मग करायचं काय मॅडम? फक्त त्याच्यावर नजर ठेव आणि मला कळवत राहा तू. मी तुला सांगेन की पुढे काय करायचं. सध्या तरी त्याला मारणं ठीक नाहीये. ठीक आहे मॅडम, मी त्यांच्या घरावर नजर ठेवतो आणि काय होतं ते तुम्हाला कळवतो. ठीक आहे, बाय. हे बघ साक्षी बेटा, एक सत्य ते आहे जे तू आम्हाला सांगितलंस आणि दुसरं सत्य ते जो जज साहेबांचा व्यवहार होता माझ्याबरोबर. आता एका सत्याकडे पाहून दुसऱ्या सत्याकडे दुर्लक्ष तर नाही करता येत ना बेटा. जे नातं तुटलं म्हणजे तुटलं. मी आधी पण म्हणालो होतो की जज साहेबांबरोबर आता कोणतंही नातं पुन्हा नाही जोडता येणार. बस. आपण काय सांगायला आलो? तुमचं तोंड गोड करायला आले मी. एक अशी खुश खबर ज्याचं स्वप्न आपण वर्षांपासून पाहिलं असेल. पूर्वी दुःखद बाब घेऊन आला होतात, आता खुशखबरीचा बहाणा बनवून आला आहात. घ्या ना, यात विष नाही घातलंय. कोणा दुसऱ्या घरचं विष देखील मी स्वीकारू शकेन, पण जज साहेबांच्या घरून आलेली मिठाई पण मला विषापेक्षा विष आहे. जा, मला तुमच्या कोणत्याही खुशीत सामील व्हायचं नाहीये. ही खुशखबर आमच्यासाठी कमी, तुम्हा लोकांसाठी अधिक आहे. काय खुश खबर द्यायला आलात आपण? तुझी पत्नी रितिका आई होणार आहे. घ्या ना. पुन्हा नातं जोडण्यासाठी एक नवी युक्ती घेऊन आलात तुम्ही. कदाचित तुम्ही विसरून गेलात, भले काहीही हो, रितिका आता माझ्या दारात पाऊल नाही ठेवू शकणार. मला तर सर्व काही आठवतंय.
पण आपण कदाचित ईश्वराची मर्जी समजत नाही आहात. ही ईश्वराची मर्जीच तर आहे की अशा नाजूक काळात रितिकाची आई होणार असल्याची गोष्ट समोर आली. मला तर वाटलं होतं की ही गोष्ट ऐकून तुम्ही लोक फार खुश व्हाल, रितिकाला आपल्यासोबत घरी परत घेऊन याल. तुमचा कोणताही तर्क रितिकाला या घरामध्ये जागा नाही देऊ शकत, समजलात तुम्ही? मी तर समजले, पण एक गोष्ट आपण लोक पण चांगल्या प्रकारे समजून घ्या. आता हे नातं आयुष्यभर नाही तुटू शकत. मला देखील हे पाहायचंय की ईश्वराच्या मर्जीच्या समोर तुम्ही लोक कुठवर शिर नाही झुकवणार. मला काहीही ऐकायचं नाहीये. तुम्ही जाऊ शकता, जा तुम्ही. हो, मी तर जाते आता, पण ही उमेद घेऊन की एक ना एक दिवस तुम्ही लोक रितिकाला परत नेण्यासाठी जरूर याल. ईश्वराच्या मर्जीसमोर तुम्हा लोकांनाही शिर झुकवावंच लागेल रघुवीरजी. नाती तर विश्वासाच्या पायावर बनतात, पण जेव्हा विश्वासच तुटतो ना, तेव्हा नाती टिकून राहायची काही शाश्वतीच नाही उरत. मानसचा विश्वास जो माझ्या बाबतीत होता आणि माझा विश्वास जो मानसच्या बाबतीत होता, तो हरवून गेलाय. मग नात्यांच्या ह्या ओढीचं काय करायचं? पण हा जो लहानसा जीव माझ्या उदरात आपल्या संगोपनाची आशा घेऊन आलाय, त्याची काय चूक आहे? काय ह्याच्यासाठी मला माझ्या तुटून गेलेल्या विश्वासाला घेऊन पुन्हा नात्यासाठी लाचार व्हावं लागेल? की हा लहानसा जीव जो माझ्या उदरी वाढतोय, त्यामुळे मानस आणि त्याचे विचार बदलून जातील? तसं जर पाहिलं तर मूल सगळ्यांसाठी एक नवीन उमेद घेऊन येतं, आणि यासाठीच तर आत्या पुन्हा एक नवा प्रयत्न करायला गेलीये. ठाऊकने काय होईल ही बातमी ऐकल्यानंतर. मानसला ते सगळे दिवस आठवतील का नाही आठवणार, जेव्हा आम्ही या मुलाच्या बाबतीत आपापल्या इच्छा बोलून दाखवत होतो? खुश व्हायचो आम्ही दोघं. मानस फार फार खुश आहे आज मी. खुश तर मी देखील आहे रितिका. साक्षीचं लग्न ठरलंय, बघशीलच. माझ्या छोट्या बहिणीचं आयुष्य आता मार्गाला लागेल. शी विल बी व्हेरी हॅपी. हो मानस, मी पण ह्याच गोष्टीमुळे खूप खुश आहे. किती अजब गोष्ट आहे ना मानस, ज्या मुलाच्यामुळे साक्षीचं आयुष्य माहित नाही ती किती दुःखी होती, तिला बदनामी झेलावी लागली होती, आज त्याच मुलाच्यामुळे तिच्या आयुष्यात आनंद पुन्हा आलाय. आज त्याच मुलामुळे तिचं आयुष्य समृद्ध होऊन जाणार आहे. आश्चर्याची गोष्ट आहे ना. येस रितिका, येस. आता बघ ना, कालपर्यंत ज्या गोष्टींमुळे आपण लोक काळजीत होतो, रात्र रात्र झोप घेऊ शकत नव्हतो, आज तीच गोष्ट आपल्या सुखाचं कारण बनलंय. आपल्या साक्षीचं बाळ कसं होणार याचाच विचार करतोय. कशा प्रकारे मला मामा म्हणेल, कशा प्रकारे माझ्यापाशी धावत येईल, मला मिठी मारेल. मामा व्हायचा इतका आनंद. मग मानस, तुझी काय अवस्था असेल जेव्हा तुला ही गोष्ट कळेल की तू बाप्पा बनणार आहेस? जेव्हा तुला ही आनंदाची बातमी कळेल तेव्हा काय करशील तू? हो, त्या दिवशी तर असं वाटेल की पूर्ण जगातलं सुख माझ्या पायाशी आलंय. मी नाचेन, गाईन, खूप एन्जॉय करेन. प्रत्येकाला पकडून पकडून सांगेन की माझ्या घरी बाळ येणार आहे, मी बाप बनणार आहे लवकर. इतका आनंद होईल तुला. मला इतका आनंद होईल, इतका आनंद होईल की तू कल्पना पण नाही करू शकणार रितिका. पण
पण महत्वाची गोष्ट ही आहे की खुशखबर तुम्हाला कधी सांगणार आहेस? हे बघ, ह्या मुलाची आई तर तूच बनणार आहेस. मग ह्या गोष्टीचा अधिकार तर तुझ्याकडेच आहे की तू त्या मुलाला ह्या दुनियेमध्ये केव्हा आणणार. आणि ह्या बाबतीत मी तुझ्यावर कोणताही दबाव नाही आणणार, अजिबात नाही. मानस, तुला माहित नाही, तुझ्या आनंदासाठी मी स्वतःला पण वाहून देऊ शकते. तू बघशीलच, तुला ही आनंदाची बातमी लवकरच मिळेल. आय प्रॉमिस. तुझी इच्छा फारच लवकर पूर्ण होईल आणि त्या दिवशी मी पाहीन तू किती नाचतोयस, गातोयस, किती मजा करतोयस. मानस, तुला ही आनंदाची बातमी मी फार लवकर देईन. रिअली? आय प्रॉमिस. किती आश्चर्याची गोष्ट आहे ना. नशीब पण काय काय खेळ खेळत असतं. जी आमच्यासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी होऊ शकली असती, ती सुद्धा आज फिकी पडून गेलीये. मग आता ही गोष्ट आज मानसला तेवढी आनंद मिळवून देईल आणि ही आनंदाची बातमी आम्ही सेलिब्रेट करू शकू. मला वाटतं की त्या विधात्याने आनंद दिलाय, पण दुःखाच्या चादरीत लपेटून. माझ्या सुखाचा सूर्य दुःखाच्या ढगांमध्ये अगदी झाकोळून गेलाय. कधीतरी ती वेळ येईल का की दुःखाचे हे ढग विखरून जातील आणि माझ्या आनंदाला ऊब मिळेल आणि माझ्या आनंदाला ऊब मिळेल. काय रे बाबा, आज तू थोडासा हरवलेला दिसतोयस. नाही डॅड, अशी कोणतीच गोष्ट नाही. हे बघ बेटा, आज तुझ्या आईने तुझं मनपसंत खाणं बनवलेलं आहे आणि तुझं तर आज खाण्याकडेही लक्ष नाहीये बेटा. काय झालंय? डॅड, भूतकाळातल्या गोष्टी डोक्यातून जात नाहीत माझ्या. राकेश, खरं तर चूक माझी आहे. हा विचार करून करून मला माझ्या स्वतःचा जितका राग येतो की मी सुंदर सारख्या माणसावर एवढा भरोसा कसा ठेवला. जाऊ दे ना डॅड, त्याने जे काही केलंय त्याची शिक्षा तो भोगतोय. दारोदारी फटकतोय ना आता तो. हो बेटा, बिलकुल ठीक बोलतोयस तू. जसं करावं तसं भरावं. माझ्यासाठी तर ही खूप मोठी खुशीची गोष्ट आहे की माझा मुलगा परत आलाय आणि तू ही गोष्ट लपवू इच्छितोस की तू परत आलायस. बेटा, शेवटी तुझी इच्छा तरी काय? ते सर्वांसमोर ही गोष्ट उघड करण्यास राकेशने ह्यासाठी नको म्हटलं होतं की ज्या लोकांच्या कैदेतून हा सुटून आला आहे ते लोक बहुतेक अजूनही त्याच्या मागावर असतील. निलिमा, हे असं घरात बसून काय मिळणार आहे? या गोष्टीवरून पडदा हटवण्यासाठी राकेशला समोर यावं लागेल, तरच मुळात कायदा आपलं काम करू शकेल. ती गोष्ट तर आहेच. हे बघ बेटा, स्वतःला राकेश सिद्ध करण्यासाठी तुला कायद्याच्या समोर जावंच लागेल. पण त्यापूर्वी आपण जज साहेबांकडे जाऊ. त्यांना असं नको वाटायला की आम्हाला आमचा मुलगा मिळाला आणि आपण त्यांना कळवलं देखील. बेटा, तुला शोधण्यासाठी स्वतः जज साहेब आणि त्यांचं पूर्णच्या पूर्ण कुटुंब यांनी फार प्रयत्न केले. ठीक आहे डॅड, जसं आपल्याला योग्य वाटेल. तू आलीस आत्या? काय म्हणाला मानस? बाळा, मानस तर मला भेटलाच नाही. पण ठाऊक आहे, जेव्हा मी रघुवीरजींना ही गोष्ट सांगितली तेव्हा तेव्हा ते तर थक्कच होऊन माझ्याकडे पाहू लागले. त्यांचा ह्या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. अगं, आनंदाच्या भरात ते काही बोलू शकत नव्हते. मला वाटतं
आतापर्यंत मानसला पण ही गोष्ट कळली असेल. हो बाळा. खोटं आहे हे. तू खोटं बोलतेस ना? हो ना? काहीच गरज नाही आत्या. तुझा चेहरा काहीतरी वेगळं सांगतोय आणि तू काहीतरी वेगळंच बोलतेस. का बोलतेस खोटं? माझं समाधान करण्यासाठी? ह्यासाठी कारण मला दुःख व्हायला नको? नको बोलूस. तसंही माझ्या आणि मानसच्या दरम्यान तिरस्काराची इतकी लांब भिंत उभी झालीये की अशक्य आहे तिला तोडणं. आणि आता मला आता सवय होऊन गेली आहे ग आत्या. अशा प्रकारे आयुष्य जगायची सवय होऊन गेली आहे. तू माझी काळजी करू नकोस. मी ठीक आहे. मी बिलकुल ठीक आहे. अशा गोष्टी नको करूस बाळा. भगवंतावर विश्वास ठेव आणि बघशीलच बाळा, भगवंताच्या इच्छेच्या समोर त्यांना झुकावंच लागेल. ते येतील तुला न्यायला. जरूर येतील. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे प्रेम रे, जीवन सा